नमस्कार मित्रांनो, शौर्यगाथा इतिहासाच्या पानांवर अज्ञात राहिलेल्या वीरांगनांची शौर्यगाथा या मालिकेत आपण जाणून घेत आहोत अबक्का राणी यांच्याविषयी. मागच्या भागात आपण पाहिलं, मंगलोरचं संपन्न बंदर राखेत बदललं. पोर्तुगीजांच्या लोभानं आणि अबक्का देवीच्या पतीच्या विश्वासघातानं सुरू झालेलं विनाशाचं वादळ संपूर्ण किनाऱ्यावर झेपावलं. 1525 आणि 1555 नंतरचा हल्ला होता केवळ सुरुवात, कारण त्यांच्यातील सुडाची ज्वाला शांत होण्याऐवजी आणखी प्रखर होत होती. आणि आता सुरू होतो इतिहासाचा सर्वात रक्तरंजित अध्याय. पेकसोटोच्या ताफ्यानं शहर ताब्यात घेतलं, शाही दरबार काबीज केला. सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं, पण नाही. ही राणी पळून जाणारी नव्हती, ती रणतलावर परत येऊन उभं राहणारी ज्वाला होती. अबक्का देवीनं एका मशिदीत आश्रय घेतला. हेच तिच्या धर्मनिरपेक्ष नेतृत्वाचं आणि लोकांवरील विश्वासाचं प्रतीक. आणि रात्रीच्या अंधारात ती उठली. तिनं तिच्या केवळ 200 निडर योद्ध्यांना एकत्र केलं आणि मग अंधारात एक धगधगतं वादळ उसळलं. अबक्काच्या जोरदार हल्ल्यानं पोर्तुगीजांची सगळी गणितं कोसळली. जनरल पेकसोटो ठार झाला, 70 सैनिक कैद झाले आणि बाकीचे सैनिक जीव वाचवण्यासाठी पळत सुटले. हा केवळ विजय नाही, ही होती उल्लालची उभारणी. अबक्काच्या प्रतिकारानं पोर्तुगीज हादरले. पुढील संघर्षात त्यांच्या योद्ध्यांनी ॲडमिरल मस्कारेन हसला ठार केलं आणि त्यांना मंगलोर किल्ला सोडण्यास भाग पाडलं. उल्लालचा प्रत्येक दगड जणू ओरडत होता, जोपर्यंत अबक्का आहे तोपर्यंत गुलामी नाही. पण 1569 मध्ये पोर्तुगीज आणखी प्रबळ होऊन परतले. त्यांनी पुन्हा मंगलोर किल्ला जिंकला, कुंडापूर ताब्यात घेतला. पण तरीही त्यांना भीती होती, कारण अबक्का देवी जिवंत होत्या आणि जिवंत असल्यावर त्या लढणारच. वारंवार होत असलेल्या हल्ल्यांनी भूमी थकली असेल, पण राणी नाही. त्या कधीही डगमगल्या नाहीत. हजारो शत्रूंच्या तोफांमध्येही त्या ठाम उभ्या राहिल्या. तलवारींच्या धडाक्यातही त्यांचा आत्मविश्वास ढळला नाही. 1570 मध्ये त्यांनी विजयासाठी नवा मार्ग शोधला. अहमदनगरच्या विजापूर सुलतानासोबत युती, कालिकतच्या झमोरींसोबत करार. पण अखेर त्यांचा सेनापती कुट्टी पोकर मारकर अबक्काच्या वतीनं वीरतेनं लढला. पण तरीही मंगलोरचा किल्ला ते वाचवू शकले नाही. मंगलोरचा किल्ला पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केला. इतिहासातल्या प्रत्येक रणगाथेत एक काळी छाया असते. अबक्कासाठी ती छाया होती त्यांच्या विश्वासघातकी पतीची. त्याच्या मदतीनं पोर्तुगीजांनी पुन्हा हल्ले केले. त्या जखमी झाल्या, त्यांचं सैन्य कमी झालं आणि अखेर त्या पकडल्या गेल्या. अबक्काला तुरुंगात डांबण्यात आलं, परंतु बंदिस्त भिंती त्यांच्या शौर्याला बांधू शकत नव्हत्या. या रक्तरंजित संघर्षात राणी काय भयंकर रणनीती उभी करणार होती? पोर्तुगीजांच्या या महाकाय सैन्याला ती कशी थोपवणार होती? हे जाणून घेण्यासाठी या मालिकेचा पुढचा भाग नक्की बघा.